नकळत घडलेल्या पालकांच्या चुका यावरती आज आपण बोलणार आहोत. तुम्ही पालक आहात का? मग चूक आपण मुद्दामून तर करत नाही, पण नकळत घडली तर? नमस्कार, माझं नाव डॉक्टर देविका देशमुख. मी MD आयुर्वेदिक डॉक्टर आहे, पंचकर्म एक्सपर्ट आणि चीफ फिजिशियन ऍट केरळ आयुर्वेदिक क्लिनिक, विलेपार्ले, पूर्व. पालक म्हणलं की सतत आपल्याकडे एक अशी नजर असते की पालक बरोबर संगोपन करतायत ना मुलांचं. आणि पालक म्हणलं की आपण सतत अंडर CCTV कॅमेरा असतो असं आपल्याला वाटतं, हो की नाही? आणि ते खरं आहे. पण नकळत जर तुमच्याकडनं एखादी अशी चूक होत असेल तर त्याचं काय? त्याबद्दल आज जर आपण बोलू. एके दिवशी मी लोणावळ्याला गेले होते आणि तिथे बसून खात असताना एका रेस्टॉरंट मध्ये मी बघितलं, शेजारच्या टेबलावरती एक 2 वर्षाचं मूल होतं. आई बाबा ना अजिबात खाऊ देत नव्हतं. आई बाबा बिचारे होते, एक जण पकडतोय, दुसरा जण खातोय, मग तिने पकडला आणि तो खातोय, पण ते मूल काही खाऊ देईना. भयंकर चंचल, अस्वस्थ, रेस्टलेस असं ते मूल होतं, ऍक्टिव्ह मूल. त्यामुळे त्याला शांत करण्यासाठी पटकन वडिलांनी फोन काढून दिला आणि ठेवला समोर, आणि दोघंही बसून खायला लागले. मग आईनी म्हणली मलाही अजून थोडं खायचंय. मग वडिलांनी परत तो फोन, त्यांच्या त्यांच्या कुशीतच बाळ होतं, पण फोन दिला आणि ते खात होते. ऍटलिस्ट त्या रीत्या शांत बसेल मूल आणि आम्हाला खाऊ देईल, ही त्याच्या मागची भावना आहे, बरोबर? आता हे करता करता चूक आपल्याकडनं ही घडते की 3 वर्षाखाली तुम्ही जर मुलांना कुठलाही स्क्रीन दाखवला तर ते मूल जास्तीत जास्त मेंटली स्लो डाऊन होतं. म्हणजे त्यांच्यातले ऍक्टिव्ह सेंटर्स हे शटडाऊन होतात आणि पॅसिव्ह सेंटर्स हे ऍक्टिव्हेट होतात, आणि आपल्याला हे कळतही नाही. आणि मग 3 वर्षाचं झालं आणि तुम्ही त्याला जर बालवाडीत घातलं, प्ले ग्रुपमध्ये घातलं, तर मूल ते थोडं स्लो दिसायला लागतं. सगळ्यांबरोबर कम्युनिकेट करत नाही, बोलत नाही, थोडं कोपऱ्यात राहतं, शांत राहतं, फोनच्या मागे धावतं, चिडचिड होतं, रडरड होतं, आणि आपल्याला कळत नाही आपण चुकलो कुठे. तर चूक हीच होते. जर 3 वर्षाखालील मुलांना तुम्ही कुठलाही स्क्रीन दाखवला, मग तो आयपॅड असो, टीव्ही असो, फोन असो, टॅबलेट असो किंवा तुमचा लॅपटॉप असो, तर मुलाची ब्रेन ग्रोथ ही चांगली होत नाही. त्यापेक्षा जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा अशी 4-5 खेळणी घेऊन जा की जी त्याच्यापासून 4-5 महिन्यांपासून अलिप्त ठेवलेली आहेत. त्याच्यासाठी तीच खेळणी नवीन म्हणून येतील, आणि बाहेर गेल्यानंतर तो त्याच्यात गुंतेल आणि तुम्हाला शांतपणे खाऊ देईल. तर तुमच्या थोड्याशा पीस टाइमसाठी मुलांना फोन देणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि ही नकळत घडलेली चूक जर तुमच्याकडनं घडत असेल किंवा कोणाकडनं होत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा, आणि आपण पालक म्हणून अजून जबाबदारीने वागूया. मुलांचं संरक्षण, मुलांचं संगोपन हे पूर्ण आपल्या हातात असतं. 3री ते 5वी नंतर त्यांना पूर्ण एज्युकेशन हे स्क्रीनवरती असणार आहे. मग आपण 3 वर्षाखालील मुलांना त्याच्यापासून जितकं लांब ठेवू शकू तेवढं ठेवायला नको का? आणि हे अशक्य नाहीये, कठीण नाहीये, पण हो, क्रिएटिव्ह थिंकिंग मात्र डेफिनेटली तुमच्या ह्याच्यात वापरलं जाईल. तर ते आपण जरूर करावं आणि आपल्या मुलांना आरोग्यदायी ठेवावं, अशी माझी तुम्हाला विनंती. धन्यवाद.